या लेक्चरला आपण वेक्टरमधील पुढील थेरम बघत आहोत। याच्या अगोदर वेक्टरचे सगळे थेरम झालेत आपले, ठीक आहे। त्याचबरोबर डिफरन्शिएशन असेल, इंटिग्रेशन असेल, डेफिनेट इंटिग्रेशन असेल, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल, या सगळ्या थेरम आपले इथं व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत। त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जर बघितलं नसेल तर नक्की बघा, ठीक आहे। आता बघा नेक्स्ट थेरम काय, तर टू नॉन झिरो वेक्टर्स ऑफ ए बार अँड बी बार आर कोलिनियर if and only if there exist non-zero scalars m and n, at least one of them is non-zero such that m a bar plus n b bar equal to 0। यामध्ये काय, तर हे जे कॉम्बिनेशन दिले हे कुणाचं आहे, तर लिनियर कॉम्बिनेशन आहे दोन वेक्टरचा, ठीक आहे। आणि जे ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आहेत ते कसे सांगा, नॉन झिरो आहेत। त्याचबरोबर यम आणि एन हे काय, स्केलर आहेत। आणि त्या दोन स्केलरपैकी एक जर स्केलर नॉन झिरो असेल तर हे लिनियर कॉम्बिनेशन आहे असं दाखवा, असं त्यांनी आपल्याला थेरम विचारले किंवा ह्याचं प्रूफ आपल्याला द्यायचं आहे, ठीक आहे, कोलिनियरसाठी। मग आता इथे एक लक्षात काय घ्यायचं आहे, कोलिनियर असेल, दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्यामध्ये दोन केस तयार होतात। एक तर ते दोन्ही पण वेक्टर सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल करतील किंवा ते दोन्ही पण वेक्टर काय सांगा, अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करतील, ठीक आहे। मग आता सुरुवात करताना कशी करणार आपण, तर या थेरमची सुरुवात करताना आपण अशी करणार आहे, लेट ए बार अँड बी बार बी टू कोलिनियर वेक्टर, ठीक आहे। ए बार आणि बी बार आपण काय म्हणणार आहे, दोन कोलिनियर वेक्टर आहेत। आता हे जर दोन कोलिनियर वेक्टर असतील तर केस वन काय असणार सांगा, तर केस वन अशी असेल, इफ ए बार अँड बी बार आर इन सेम डायरेक्शन, म्हणजे थोडक्यात काय, ए बार आणि बी बारची डायरेक्शन जर सेम असेल तर काय होणार आहे, तर समजून काय घ्यायचं बघा। तुम्हाला युनिट वेक्टर माहिती आहे, युनिट वेक्टर म्हणजे काय असतं, तर त्या जो काय वेक्टर असेल त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूड आपण काय करतो, डिवाइड करतो, क्लिअर। त्या पद्धतीने आपण इथे लिहित असताना काय लिहिणार, देअरफॉर ई कॅप म्हणजे हा काय असणार आहे, युनिट वेक्टर असणार आहे, ठीक आहे। आणि हा कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, तर हा युनिट वेक्टर अलॉंग ए वेक्टरवरती असणार आहे। मग ई कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग ए बार, ठीक आहे, अलॉंग वेक्टर काय सांगा, ए बार। मग आता हे लिहित असताना आपण कसं लिहिणार, तर हा युनिट वेक्टर आहे, त्या पद्धतीनं ह्या ए बार वेक्टरचा पण युनिट वेक्टर आपल्याला फाइंड केला पाहिजे। म्हणजे आपण हे लिहित असताना असं लिहिणार आहे, ई कॅप इक्वल टू ए बारचा युनिट वेक्टर तुम्ही कसा फाइंड करणार, तर त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करतो आपण। म्हणजे इथं काय येणार आहे, तर ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ काय सांगा, ए बार असणार आहे। आता हे काय रिप्रेझेंट करतं, तर हे रिप्रेझेंट करत आहे की ई कॅप म्हणजे काय सांगा, हा युनिट वेक्टर आहे आणि हा अलॉंग काय सांगा, ए बार आहे। हे लक्षात आलं। आणि याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे, 1। त्याचबरोबर आता जर आपण हा जसा ए बार वेक्टर घेतला, आपल्याकडे किती वेक्टर आहेत, दोन वेक्टर आहेत ना, तसं आपण बी बार पण वेक्टर घेणार आहे आणि त्याचा जो काही युनिट वेक्टर असणार आहे, ठीक आहे, तो पण आपण काय घेणार, ई कॅपच घेणार घेत असताना। मग इथं घेत असताना काय घेणार, देअरफॉर ई कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग बी बार, ई कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग काय सांगा, बी बार असणार आहे। त्याचबरोबर इथं काय येणार, मग ई कॅप इक्वल टू बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार, इक्वेशन नंबर 2। हे दोन इक्वेशन लक्षात आले, युनिट वेक्टरचा वापर करून आपण दोन इक्वेशन तयार केलेत। आता ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये हा पण युनिट वेक्टर आहे, हा पण युनिट वेक्टर आहे, दोघांना आपण काय करू शकतो, इक्वेट करू शकतो, ठीक आहे। मग आता इथं असं लिहित असताना फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून आपले काय लक्षात आलं, ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार, हे कसे असणार आहेत, सेम असणार आहेत, ठीक आहे। इथून पुढे आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे। मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की असं येणार आहे, ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इक्वल टू बी बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार, क्लिअर। आता हे प्लस तर काय करणार, मायनस करणार। मग प्लस जर आपण मायनस केलं तर काय येणार सांगा, इथं मग हे असं येईल, मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू ए बार, म्हणजे हे फक्त पोझिशन बदलली, आपण वेगळं काय केलेलं नाहीये। आणि हे बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन असले तर पोझिशन बदलली तरी चालते। प्लस तर काय होणार, मायनस, आणि इथं काय येणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू काय सांगा, बी बार इक्वल टू 0 येणार इथं। आणि हे कॉम्बिनेशन कुठले सांगा, तर हे सेम लिनियर कॉम्बिनेशन आहे या पद्धतीनं। मग इथं आपण लिहित असताना काय लिहिणार सांगा, तर ह्या केसमध्ये लिहित असताना आपण लिहिणार आहे, टेकिंग, जर आपण याला या इक्वेशनला त्या एम ए बार प्लस एन बी बार बरोबर कम्पेअर केलं तर आपल्याला असं लक्षात येईल, टेकिंग मॅग्निट्यूड ऑफ बी बारच्या पोझिशनला काय असतं, एम असतं आणि ह्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असणार आहे। म्हणजे नॉन झिरो वेक्टर्स किंवा नॉन झिरो केलर्स सांगितलेलं ना त्यांनी आपल्याला,
एम आणि एन. मग त्यावेळेस आपण इथे घेत असताना काय घेणार आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज नॉट इक्वल टू 0. त्यालाच आपण जर कम्पेअर केलं तर ती कुणाची व्हॅल्यू येते, तर एमची व्हॅल्यू येते. क्लिअर. त्याच पद्धतीनं पुढं काय लिहिणार सांगा, लिहित असताना मॅग्निट्यूड ऑफ मायनस ए बार मायनस मॅग्निट्यूड ऑफ ए बार असं म्हणूयात, इक्वल टू काय सांगा, एन इज नॉट इक्वल टू काय सांगा 0. हा पण काय असणार आहे, नॉट इक्वल टू 0 असणार आहे. आणि एम आणि एन हे काय असणार आहेत, तर नॉन झिरो स्केलर्स असणार आहेत. मग इथं लिहिताना आपण असं लिहूया, देअरफॉर वेअर एम कॉमा एन आर नॉन, आता इथं खाली लिहूयात हे, नॉन झिरो स्केलर्स. हे क्लिअर आहे. ठीक आहे. इथपर्यंत हा पार्ट पूर्णपणे लक्षात आला असेल तुमच्या. केस 1 इथं झालेली आहे. केस 2 सेम अशीच आहे, पण इथं केस 1 काय आहे, तर इफ ए बार आणि बी बार आणि आर इन सेम डायरेक्शन. ठीक आहे, सेम डायरेक्शनला असताना. आता केस 2 काय असेल, आर इन अपोजिट डायरेक्शन असणार आहे. मग त्यावेळेस काय होणार आहे, तर साईनचा फरक पडणार आहे. व्हेक्टर आहे म्हणजे अपोजिट डायरेक्शन कशी दाखवतो आपण, तर साईन डिफरंट दाखवतो. एकाचं पॉझिटिव्ह तर एकाचं निगेटिव्ह दाखवणार आहे. क्लिअर. मग इथं आपण कसं करणार बघा, तर आपण असं म्हणूयात, केस 2 समजून घ्या. आणि लिहिताना काय लिहिणार सांगा, इफ ए बार अँड बी बार आर इन अपोजिट डायरेक्शन. क्लिअर आहे काय, बघा जरा व्यवस्थित. ए बार आणि बी बार आर इन अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. ओके, तेच आपण इथं लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, असू देत. आता इथून पुढं काय होणार आहे समजून घ्या. इथून पुढं देअरफॉर आपण लिहित असताना सेम आहे त्या स्टेप रिपीट करायच्यात, की ई कॅप इज अ युनिट वेक्टर, इज युनिट वेक्टर काय सांगा अलॉंग ए बार. म्हणजे ई कॅप हा युनिट वेक्टर अलॉंग ए बार. लिहिताना पण तेच लिहिणार आहे, की ई कॅप इक्वल टू काय लिहिणार, ए बार आपण मॅग्निट्यूड ऑफ ए बार ह्याला इक्वेशन नंबर 1 देणार आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. पण मात्र हे अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे एक जर पॉझिटिव्ह असेल युनिट वेक्टर, तर दुसरा कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. मग आता पुढे लिहित असताना आपण लिहिणार, देअरफॉर मायनस ई कॅप इज युनिट वेक्टर, युनिट वेक्टर. ठीक आहे, इथं अलॉंग आहे, अलॉंग बी बार. ठीक आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह का, तर ते दोन्ही युनिट वेक्टर हे अपोजिट डायरेक्शनला आहेत आणि अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी आपण निगेटिव्ह साईन देतोय. क्लिअर. ठीक आहे. मग आता इथं काय येणार आहे, मायनस ई कॅप इक्वल टू बी बार आपण मॅग्निट्यूड ऑफ बी बार येणार आहे. मग इथं काय येणार सांगा, तर ई कॅप इक्वल टू मायनस हे साईन याला देणार इकडं, बी बार आपण मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2 काय सांगा, फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून आपल्याला असं लक्षात येईल की ए बार आपण मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू मायनस बी बार आपण मॅग्निट्यूड ऑफ काय सांगा बी बार. क्लिअर आहे. ठीक आहे. इथून पुढे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. म्हणजे हे असं येणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू ए बार डॉट किंवा इक्वल टू मायनस बी बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार. आता हे मायनस इकडे आल्यावर काय होईल, प्लस होणार आहे. म्हणजे हे असं होणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू ए बार. ठीक आहे. आता हे मायनसचं काय होणार आहे, प्लस बी बार आणि मॅग्निट्यूड ऑफ काय सांगा ए बार इक्वल टू 0. आणि याला जर आपण कम्पेअर केलं कुणाबरोबर, तर याच्याबरोबर, तर इथं असं लक्षात येईल, जसं इथं आपण घेतलं टेकिंग, सेम तसंच इथं घ्यायचं. काय घेणार सांगा, बोला. टेकिंग मॅग्निट्यूड ऑफ बी बार इक्वल टू एम इज नॉट इक्वल टू 0, कॉमा आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू एन इज नॉट इक्वल टू 0. आणि ह्या दोन केस या पद्धतीने आपण काय केलं, प्रूव्ह केलेत. आणि ह्या दोन्ही केसवरून असं लक्षात येत आहे. ठीक आहे. इथं लिहित असताना तर काय लिहिणार बघा, फ्रॉम देअरफॉर असं म्हणत, देअरफॉर फ्रॉम बोथ केस वेक्टर ए बार अँड बी बार आर कोलिनियर. काय म्हणू शकतो आपण, फ्रॉम बोथ केस, दोन्ही केसवरून वेक्टर ए बार आणि बी बार हे कसे सांगा कोलिनियर आहेत. हे लक्षात आलं. आता ही झाली आपली पहिली साईड. आता यालाच कॉन्व्हर्सली एक छोटासा पार्ट असतो. जर आपण हेच उलटं लिहिलं तर, म्हणजे थोडक्यात काय, की आपल्याला जर असं दाखवायचं असेल की एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0, याच्यावरून जर हे कोलिनियर आहे हे जर दाखवायचं असेल तर हे कसं दाखवणार, तर त्यासाठी इथे एक छोटासा पार्ट असतो कॉन्व्हर्सली. ठीक आहे. बघा स्पेलिंग चेक करा खरं, कॉन्व्हर्सली. ठीक आहे. आता कॉन्व्हर्सलीमध्ये काय येतं, तर इफ एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 वेअर एम कॉमा एन आर नॉन झिरो स्केलर्स. म्हणजे आपण काय केलं, तर आता उलटं निघालोय.
उलटं म्हणजे कसं की पहिल्यांदा हे घेणार आणि मग आपण ते कोलिनियर आहे असं प्रूव्ह करणार. पहिल्यांदा या स्टेजला काय केलं केस 1 केस 2ला की आपण 2 युनिट वेक्टर घेतले, कम्पेअर केले, त्याच्यावरून या फॉर्मॅटमध्ये काय केलं इक्वेशन तयार केलं आणि त्यानंतर मग आपण ते स्केलर नॉन झिरो आहे तसं दाखवलं. ठीक आहे, आणि हे कोलिनियर आहे दाखवलं. आता आपण काय करतोय तर ऑलरेडी MA बार प्लस NB बार इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, हे असं दाखवलं आणि ह्याच्यावरून आपण एक कोलिनियर आहे असं दाखवणार आहे, म्हणजे स्केलर मल्टिपलमध्ये आहे असं दाखवणार आहे. हे कसं दाखवणार दाखवताना तर बघा देअरफॉर MA बार प्लस NB बार इक्वल टू 0 आहे तसं लिहून घेतलं, प्लस तर पलीकडे गेलो काय होईल मायनस, मग MA बार इक्वल टू मायनस NB बार येणार आहे. क्लिअर. आता इथं काय होणार बघा, इफ M इज नॉट इक्वल टू 0, M म्हणजे काय नॉन झिरो स्केलर. आता त्यांनी इथं काय सांगितलं तर ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. वन ऑफ देम म्हणजे काय तर जे दोन स्केलर आहेत ना, दोन स्केलरपैकी एक जर स्केलर नॉन झिरो असेल तर त्यातला एक स्केलर नॉन झिरो दाखवण्यासाठी आपण काय केलं M इज नॉट इक्वल टू 0 घेतलं. आणि हा जर नॉट इक्वल टू 0 असेल तर देन इफ M इज नॉट इक्वल टू 0 देन तर आपण असं लिहू शकतो ना, ए बारची व्हॅल्यू आपण काढू शकतो इथं. ए बारची ह्याच्यावरून कशी काढणार तर ए बार बरोबर हा M डिवाइडला जाईल इथं मायनस N अपॉन M B बार येणार इथं. ठीक आहे, आणि हे काय शो करत आहे तर हे असं शो करत आहे की B बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ A बार. B बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ A बार, आणि तो स्केलर काय सांगा मायनस N अपॉन M म्हणजे स्केलर मल्टिपल असणार आहे. आणि याच्यावरून आपण खाली लिहू शकतो देअरफॉर. आता इथून पुढे तुम्हाला लिहायचं आहे, मी सांगतोय काय बघा. इथून खाली तुम्ही सेंटेन्समध्ये काय लिहिणार B बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ A बार. ठीक आहे, मग देअरफॉर वेक्टर A बार अँड B बार आर इन कोलिनियर आणि हेच प्रूव्ड. एवढंच थेरम आहे, लक्षात घ्या. आणि अजिबात अवघड नाही थेरम. केस 1 केस 2 थोडीशी प्रॅक्टिस केली चांगली. ठीक आहे, लिहून घेतलं चांगलं, आणि कॉन्व्हर्सली पण काय अवघड नाही. ठीक आहे, ह्या एवढासा पाठ तयार केला तुम्ही, तुम्हाला 3 मार्क भेटतील. 3 मार्कचं थेरम आहे पूर्णपणे. ठीक आहे, मग एक काम करा, हा पूर्ण पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. पहिल्यांदा समजून घ्या, लिहून घ्या, आणि त्यानंतर 1-2 वेळा प्रॅक्टिस करा. कारण इथं एक लक्षात घ्यायचं, थेरम कुठलं पण असू देत, थेरम फक्त वरचीवर बघितलं तर ते फक्त 20% लक्षात राहणार आहे. ते जर तुम्ही 3 ते 4 वेळा लिहिलं न बघता तरच पूर्णपणे परफेक्ट थेरम तुम्हाला जमू शकतं आणि एक्झाममध्ये ते तुम्ही लिहू शकता. नाहीतर एक्झाममध्ये 100% गोंधळ होणार, लक्षात घ्या. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची काय, कुठलंही थेरम असू द्यात किंवा तुम्ही थेरमची रिव्हिजन करत असताना थेरम न बघता लिहिलं आणि ते पुन्हा चेक केलं आणि ते जर बरोबर असेल तरच तुम्ही असं म्हणू शकता की ते थेरम पूर्णपणे प्रिपेअर झालं. जर तसं नसेल तर अवघड आहे. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे चांगली. ठीक आहे, मग आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.